आज हक्कभंग समितीची बैठक होती। या बैठकीमध्ये श्रीमती सुषमा अंधारे यांच्यावरती जो माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी हक्कभंग आणला होता त्याची आज साक्ष होती आणि या साक्षच्या दरम्यान त्यांना त्यांचं मत मांडणं, त्या संदर्भातनं काही उलट प्रश्न विचारायचे असतील तर सदस्यांनी त्यांनी विचारावे अशा प्रकारची एक साधारण कार्यवाही असते। आणि त्यांच्या साक्षीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी कुठल्याही सदस्याचा सभागृहातल्या दोन्ही सभागृहातल्या कुठल्याही सदस्याचा अवमान केलेला नाही। मी जे गीत कुणाल कामरानी जे गीत गायलं होतं ते परत गायलं, परंतु त्यामध्ये कुठेही एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख नाही आहे, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख नाही। माझा जो काय राग किंवा जो काय निषेध व्यक्त करायचा होता तो ज्यांनी भगतसिंग कोश्यारींनी जी महाराजांची निंदानालस्ती केली, राहुल कोरटकरने जे महाराजांबद्दल वक्तव्य केलं, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ज्यांनी निंदाजनक वक्तव्य केली, अशा वेळेला ज्यांनी तो स्टुडिओ तोडला अशा कार्यकर्त्यांच्याबद्दल माझं वक्तव्य होतं आणि हे कार्यकर्ते ह्या सभागृहाचे सदस्य नाहीत। त्यामुळे माझ्या ट्विटचा किंवा माझ्या ज्या प्रतिक्रिया होत्या किंवा माझा जो निषेध होता हा निषेध ज्यांनी स्टुडिओ तोडला त्यांच्याबद्दलचा होता। हा एकनाथ शिंदेंबद्दल किंवा उपमुख्यमंत्र्यांबद्दल नव्हता, अशा प्रकारचं त्यांनी ठामपणे आपल्या साक्षीमध्ये सांगितलेलं आहे। आजची कारवाई जी आहे ती पूर्ण झाली आहे, या केसची कारवाई पूर्ण झाली की याच्या पुढेही नाही, याच्या पुढेही कारवाई सुरू राहील। आजची त्यांची साक्ष पूर्ण झालेली आहे। अशी माहिती मिळते की त्यांना माफी मागायला सांगण्यात आली होती आणि हा एक प्रक्रियेतला भाग असतो की तुम्ही दिलगिरी व्यक्त करता का। त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही, मी सभागृहातल्या कुठल्याही सदस्याचा किंवा उपमुख्यमंत्र्यांचा अवमान केलेला नाही। मी ज्यांच्याबद्दल बोलले ते लोक सभागृहाचे सदस्य नाहीत आणि त्यांनी जे कृत्य करायला पाहिजे होतं ते चुकीचं आहे, याबद्दल मी माझं मत आजही ठाम आहे आणि त्यामुळे मी सभागृहाच्या कुठल्याही सदस्याचा किंवा सभागृहाचा अपमान केला नाही, त्यामुळे मी माफी मागणार नाही। आता ही कार्यालयीन प्रक्रिया असते, त्या कार्यालयीन प्रक्रियेप्रमाणे पुढचे प्रकरण जाईल। मला क्लीन चिट दिलेली नाही, क्लीन चिट ही सरकार देते। माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले होते या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये माझी निर्दोष सुटका झालेली आहे आणि ही सुटका जे काही मीडियामधनं येते पुराव्या अभावी झाली असं देखील नाही। माझी पूर्ण ट्रायल चालली, 28 साक्षीदार या सगळ्या प्रकरणात आले, परंतु त्यांनी जे काही गुन्हे नोंद केले होते त्याच्यासाठी लागणारे पुरावे हे त्यांच्याकडे काहीच नव्हते। कारण की मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, आपल्याला आठवत असेल तर बघा, मी पहिल्याच दिवशी ज्या वेळेला वाझेंनी माझ्यावर आरोप केले होते त्यावेळेला मी माझ्या मुलीची आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन मी हे सांगितलं होतं की मी कुठलंही खोटं काम केलेलं नाही आणि कुठल्याही प्रक्रियेला सामोरं जायला मी तयार आहे। त्याप्रमाणे जेवढ्या चौकशा एजन्सीज आहेत त्यांच्यासमोर मी गेलो, कोर्टात मी गेलो आणि मी कोर्टातनं माझं निर्दोषत्व सिद्ध केलेलं आहे। मला सरकारने क्लीन चिट दिलेली नाही, माझी पूर्ण ट्रायल चालली, 28 साक्षीदार त्याच्यामध्ये आले, 28 साक्षीदारामधला एकही साक्षीदार माझ्या विरोधातला आरोप सिद्ध करू शकला नाही आणि म्हणून कोर्टाने मला निर्दोष सोडलेलं आहे। सर, नरेंद्र मोदी यांनी काल हैदराबाद भाषण केलं आणि जनतेला आवाहन केलं की 1 वर्ष सोने खरेदी करू नका, तुम्ही इंधन जपून वापरा, काय सांगितलं? म्हणजे थोडक्यात राष्ट्रावरती संकट आहे, आपत्कालीन परिस्थिती आहे आणि अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण कसं करावं काम, म्हणजे थोडक्यात त्यांनी कोरोनाची भूमिका मांडली। आज जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्क फ्रॉम होम करत होते त्या सगळ्यांना उलटी मारलेली चपराक आहे
आता हा प्रश्न विचारणार का पंतप्रधानांना की तुम्ही घरी बसून काम करणार का की तुम्ही घरी बसून होतात. पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने काम करावं. जे उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला करोनासारखं संकट असताना घरून फेसबुक केलं. आज काय पंतप्रधानांनी सांगितलं आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर काम करा, घरून काम करा. आता पंतप्रधानांना हे खोटे ठरवणार आहेत का? जे आज टीकाकार टीका करत होते उद्धव ठाकरेंवरती त्यांनी हा प्रश्न पंतप्रधानांना विचारावा की तुम्ही घरून काम कशाला करताय म्हणून या मैदानात. हे त्यांना मारलेली सणसणीत चपराक आहे. पेट्रोल डिझेल देखील जपून वापरा असं तुम्ही सांगितलं आहे. मी एकूण आपत्कालीन परिस्थितीच्या बाबतीत बोललेलो आहे. असं दुसरा एक मुद्दा म्हणजे बावनकुळेंनी असं एक सांगितलं आहे की आता एक सरकार नियम कायदा काढणार आहे की ज्या देवस्थानाच्या जमिनी आहेत, पुरवठ्याच्या जमिनी आहेत, त्या सरकार आता आपल्या नावावर करणार आहे. दुसरं म्हणजे कोकणातल्या जमिनी आहेत. बघा, याच्या बाबतीतली फार काही डिटेल माहिती माझ्याकडे नाही. त्यामुळे या विषयावरती मी बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. याच्यावरती अभ्यास होईल. नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे, सरकार याच्या बाबतीमध्ये काय नियम आणते, कारण अजून नियम वगैरे आणलेले नाही आहेत. त्यामुळे कुठले नियम येत आहेत या सगळ्याचा अभ्यास करून त्यावरती सविस्तर बोलता येईल. ओके ठीक आहे.